शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। खरं तर अध्यक्ष महोदय, जेव्हा गोष्ट माझ्या शेतकरी बापाची येते, शेतात घाम गाडून काम करणाऱ्या कृषकाची येते, जेव्हा गोष्ट आपल्या अन्नदाताची येते, तेव्हा मला आठवतं तर हा आपला देश, या देशात राहणारी, या देशाची काळी माती व या देशात राहणारी लोक। अध्यक्ष महोदय, आज आपला देश हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने दुसऱ्या क्रमांकावरती जाऊन पोहोचला। आपल्या देशात राहणारी 140 कोटी लोक, मी, तुम्ही व इथे उपस्थित सर्व आज जगत आहे, ते म्हणजे त्या शेतात राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्यामुळे। जर कदाचित आज तो तिथे शेतात घाम गाडून काम करत नसता तर तुम्ही, मी इथे नसतो। पण जेव्हा आपल्याला जगवणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला कर्जमाफी मिळाल्यानंतरही आत्महत्या करावी लागते, तेव्हा मला विचार पडतो व या विचार मंचालाही विषय मिळतो की शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरेल काय। तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानी संगीता आदेश जयस्वाल, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, आज याच विषयाला असहमत बाजूने मांडण्याकरिता तुमच्यासमोर उपस्थित आहे। खरं तर अध्यक्ष महोदय, विषयाची सुरुवात करत असताना मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज जरी आपल्या शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात येत आहे, तरीही आजही आपल्याला शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतानाच दिसून येतं। 2017च्या कर्जमाफीनंतर 2662 शेतकऱ्यांची आत्महत्या, 2019च्या कर्जमाफीनंतर 3927 शेतकऱ्यांची आत्महत्या, आणि फक्त 2017 आणि 19 मध्येच नाही तर यापूर्वी अनेकदा केंद्र व राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तरीही आपला हा शेतकरी कर्जमुक्त का झाला नाही, तरीही आज आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न का संपले नाहीत। खरं तर अध्यक्ष महोदय, आता नुकतंच घडलेला एक प्रसंग म्हणजे जेव्हा एक शेतकरी एक 8 वर्षाचा मुलाचा शेतकरी बाप हा आत्महत्या करतो, तेव्हा तो मुलगा या शासनाच्या छक्कडावर लाट ठेवून म्हणतो की आत्महत्येच्या चितेवरती पाहुणी माझ्या या शेतकऱ्याला, आत्महत्येच्या चितेवरती पाहुणी माझ्या या शेतकऱ्याला, झोप कशी येत आहे त्या देशाच्या प्रधानाला, नको आहे आम्हाला या लाडकी बहिणीचे 1500 रुपये, हवे आहे फक्त घामाचे दाम माझ्या या शेतकऱ्याला, हवे आहे फक्त घामाचे दाम माझ्या या शेतकऱ्याला। खरं तर अध्यक्ष महोदय, जेव्हा गोष्ट विकासासाठी सक्षम पर्यायाची येते, तेव्हा मला कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी एक तात्पुरतं इंजेक्शन, पण त्याचं दुःख भागवणारी खरी औषध वाटत नाही। खरं तर अध्यक्ष महोदय, आज जर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करायचं असेल तर त्याच्या शेतात असलेल्या मातीचे परीक्षण झालेच पाहिजे, अध्यक्ष महोदय, जसं आपण दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर आपला आजार जाणून घेण्यासाठी अगोदर आपली ब्लड टेस्ट घेतो आणि मगच आपल्यावर उपचार चालू करतो, तसेच जर या शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या मातीचे परीक्षण झाले ना, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने कळेल की हल्ली त्याच्या मातीला काय हवंय, कोणती खते, कोणती बियाणे हवी आहे, आणि मगच त्याचं उत्पन्न वाढेल आणि तो खऱ्या अर्थाने आर्थिकरित्याने सक्षम बनेल। आणि जेव्हा माझ्या देशातील हा शेतकरी आर्थिकरित्याने सक्षम बनेल ना, जेव्हा माझ्या देशातील हा शेतकरी आर्थिकरित्याने सक्षम बनेल ना, तेव्हाच माझ्या देशातील हा शेतकरी या शेतकरीला कर्जमाफीसारख्या तात्पुरत्या इंजेक्शनचीही गरज पडणार नाही। खरं तर अध्यक्ष महोदय, विषयाच्या खंडन मंडनकडे वळत असताना खूप लोक, माझे प्रतिस्पर्धी मित्र इथे आले व म्हणून गेले की कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्षम पर्याय आहे। पण मी त्यांना सांगू इच्छिते की जर भाऊ कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्षम पर्याय असतं तर आजही शेतकऱ्याला कर्जमाफी सारख्या गोष्टीची पुन्हा गरज का भासली असती, आजही शेतकरी आत्महत्येचा आकडा आपल्याला वाढतानाच का दिसून आला असता। खरं तर अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नसून आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्याच्या शेतमालाला हमी भाव, त्याच्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आणि फक्त उपलब्ध करून देणेच नाही तर त्या बाजारपेठेवर शासनाने नियंत्रण ठेवणे आणि आपल्या या देशाच्या शेतकऱ्याच्या शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे, हे उपाय आपल्या देशाच्या या कास्तकाराला स्वतःच विकसित सक्षम व समृद्ध करणार। आणि जेव्हा माझ्या देशातील हा शेतकरी खऱ्या अर्थाने विकसित, सक्षम व समृद्ध होणार, तेव्हाच माझा हा कृषी प्रधान असलेला
विकसित कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाईल आणि मग आपल्या या शेतकऱ्याला कर्जमाफीसारख्या चॉकलेटचीही गरज भासणार नाही. आणि म्हणूनच आज मी तर ठामपणे म्हणू इच्छिते की की शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी हे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सक्षम पर्याय नाही आणि त्रिवार नाही. धन्यवाद.